क्रमांक 2 ची शिक्षण संस्था आहे। पहिले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आणि दुसरी जी आहे ती श्री शिवाजी शिक्षण संस्था। आज या संस्थेच्या 311 संस्था आहेत। त्यानंतर या संस्थेमध्ये तुमच्यासारखे 1.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जे विद्यार्थी जे आहेत संपूर्ण विदर्भामध्ये 1.5 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। या ठिकाणी 7,000 कर्मचारी आहेत। आमच्यासारखे जे कर्मचारी आहेत ते 7,000 कर्मचारी आज कार्यरत या ठिकाणी आहेत। आणि शिवाजी शिक्षण संस्थेचा जो बजेट आहे ते एखाद्या मिनी मंत्रालयासारखं आहे। ते आहे 2020-21 चं बजेट तुम्हाला सांगितलं पाहिजे ते आहे 5 अब्ज 61 कोटी 23 लाख रुपये। 5 अब्ज 61 कोटी 23 लाख रुपये। एक मिनी मंत्रालय हे आपली एक संस्था एक मिनी मंत्रालयासारखी आहे। या संस्थेला एक डीम्ड युनिव्हर्सिटी सारखं स्वरूप जे आहे ते आहे। आणि म्हणून अशा संस्थेची जी स्थापना आहे ते डॉक्टर भाऊसाहेबांनी या ठिकाणी केलेली आहे। हे जे वटवृक्ष तयार झालेले आहे या वटवृक्षाच्या छायेमध्ये आपण सर्व अध्यापक विद्यार्थी आणि कर्मचारी त्यांच्या छायेमध्ये आज आपण या ठिकाणी त्याचा आस्वाद घेत आहे। आणि म्हणूनच या बाबा यांचं भाऊसाहेबांचं जे स्वप्न होतं की विदर्भातील जे दीनदलित आहेत, जे कृषक आहेत, जे शोषित समाज आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा। कारण त्या काळामध्ये शिक्षणाचा जो प्रसार आहे तो फारसा त्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता। आणि म्हणूनच त्यांचं जे उतराई होण्यासाठी भाऊसाहेबांची जी स्मृती आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे शिक्षण विषयक असो, समाज विषयक असो किंवा कृषी विषयक असो, कृषीमध्ये त्यांचं मोठं कार्य आहे। म्हणूनच भारत सरकारने त्यांना कृषी रत्न हा किताब त्या ठिकाणी बहाल केलेला आहे। भारत रत्नाची आपण मागणी केलेली आहे आणि ते खऱ्या अर्थाने भारत रत्न आहे। पदवी मिळो ना मिळो परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थाने भारत रत्न आहे। की आर्ट इज लॉन्ग अँड लाईफ इज शॉर्ट। आर्ट इज लॉन्ग अँड लाईफ इज शॉर्ट। रिमेंबर दिस अँड ड्राइव्ह युअर कार। त्याचे जयंती उत्सव जे आहेत तर विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत, ज्या कला आहेत त्या अभिव्यक्त होण्यासाठी किंवा त्या प्रकट होण्यासाठी या जयंती उत्सवा दरम्यान त्या ठिकाणी अनेक विविध स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात। कोविड-19 या महामारीमुळे किंवा या परिस्थितीमुळे संकट समयी या ठिकाणी आपण काही मर्यादित स्वरूपामध्ये या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। आणि म्हणूनच यामध्ये अनेक स्पर्धा आहेत। सामान्य ज्ञान स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, प्रश्नमंजुषा स्पर्धा असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, ग्रंथ प्रदर्शन असेल, तर हे 25 ते 27 या दरम्यान या ठिकाणी आयोजित केलेले आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या हे जे जयंती उत्सव आहे तो यासाठी आहे की हे एक प्रकारचं स्नेह संमेलन आहे। शिव परिवारातील एक स्नेह संमेलन आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुख्यत्वे याचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर मी पाहुण्यांच्या परिचयाकडे या ठिकाणी येतो। आज आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुटे सर हे सर्वांना परिचित आहेत। 1 जुलै 2021 रोजी या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी ते त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आणि ते गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांचा जो परिचय आहे या गेल्या 6 महिन्यातील गतिशील प्रशासनामधून त्यांचा परिचय आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्यांच्या परिचयाबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही। त्यांचं जे काम आहे अत्यंत गतिशील प्रशासन या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याचं जे रूप आहे ते आपल्याला बाह्य रूप त्या ठिकाणी दिसून येत आहे। अनेक जे कार्यक्रम आहे ते त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेले आहे। अत्यंत शिस्तबद्ध एक प्रशासक म्हणून त्यांचं कार्य या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आणि त्या दृष्टीने ते परिचित आहेत। त्यानंतर आजचे जे महत्त्वाचे जे प्रमुख उद्घाटक आहेत आदरणीय सन्माननीय रमाकांतजी कोलते साहेब हे आपल्याच मलकापूर जिल्हा तालुक्यातील नरवेल येथील आहेत। अमोलचंद महाविद्यालय यवतमाळ येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी 33 वर्षे सेवा केलेली आहे। त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आर्ट फॅकल्टीचे कला शाखेचे ते अधिष्ठाता म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे। विविध अथॉरिटीजवर किंवा विविध प्राधिकरणावर त्यांनी कार्य केलेलं आहे। यवतमाळ येथे 2019 मध्ये 92 किंवा 92 जे साहित्य संमेलन जे आहे जानेवारी 2019 मध्ये ते आयोजित करण्यात आलेले होतं आणि त्याचे ते कार्याध्यक्ष होते। आणि
रमाकांतजी कोलते सर यांनी यवतमाळ येथे डॉक्टर बी कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय स्थापन केलेलं आहे आणि त्या वाचनालयाच्या आणि संशोधन केंद्राच्या अनुषंगाने त्यांनी यवतमाळ येथे एका छोट्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे आणि हा त्यांचा एक मोठा सन्मान त्या ठिकाणी मानला जातो। विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्याशी त्यांच्या कार्याशी रुक्मिणीबाई पाटील मलकापूर यांच्या काव्याचे संपादन केलेले आहे। गीताईची पुण्याई हा एक संपादित ग्रंथ डॉक्टर रमाकांतजी कोलते यांच्या नावावर आहे। जीवन संग्राम हा एक संपादित ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। नलगे वैकुंठ हा संतांच्या अभंगावरील लेखांचा संग्रह डॉक्टर रमाकांतजी कोलते सर यांनी या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। असे अनेक कार्य, लेखन, त्यानंतर साहित्य यामध्ये हे थोर साहित्यिक या ठिकाणी मानले जातात। आजही मलकापूर येथे एक समाजकार्य आहे, ते समाजकार्य सुद्धा महाविद्यालय समाजकार्य महाविद्यालय त्या ठिकाणी ते चालवितात। या ठिकाणी सरांचा एक वेगळा आयाम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की आज सर्वीकडे स्वार्थाची बजबज पुरी या ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी स्वार्थाच्या पलीकडे जाऊन रमाकांतजी कोलते यांच्या शिक्षण संस्था आहेत, परंतु या शिक्षण संस्थेमध्ये ज्याप्रमाणे भाऊसाहेब आणि गाडगेबाबा यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली, आपल्या नातेसंबंधांना त्यापासून दूर ठेवलं, आपले जे रक्ताचे संबंध आहेत त्यांना दूर ठेवलं आणि स्वतः म्हणजे त्यांना बाहेर ठेवून ही जी संस्था आहे ही संस्था ते या ठिकाणी चालवत आहे आणि खऱ्या अर्थाने ते शिक्षण महर्षी आहे, शिक्षण सम्राट नाही, अलीकडे शिक्षण सम्राट निर्माण झालेले आहेत। या शिक्षणाचा अनेकांनी बाजार मांडलेला आहे, परंतु त्यापैकी रमाकांतजी कोलते या ठिकाणी नाहीत आणि म्हणून गाडगेबाबा आणि भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याप्रमाणे त्यांचं कार्य या ठिकाणी आहे। त्यानंतर त्यांचा जो परिचय आहे म्हणजे करणे आणि कथने यामध्ये त्यांचा फरक नाही, पण अत्यंत शुद्ध आचरण रमाकांतजी कोलते सर यांचा आहे। मी मलकापूर येथे 5 वर्षे प्राचार्य होतो आणि त्यांच्या संस्थेला भेट देण्याचा योग आला। एका वाढदिवसाला मी सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयात गेलो होतो, तेव्हाच आमचा त्या ठिकाणी परिचय झाला। अत्यंत सोज्वळ आणि अत्यंत साधं व्यक्तिमत्व आज आपल्याला उद्घाटक म्हणून या ठिकाणी लाभलेलं आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर या ठिकाणी ते आपल्यासमोर प्रकाश टाकणार आहेत। आजपर्यंत त्यांनी भाऊसाहेबावर जवळपास 75 व्याख्याने या ठिकाणी दिलेली आहेत। हा सुद्धा एक गौरव किंवा एक त्यांचं गौरवाचा एक क्षण तो त्या ठिकाणी त्यांचा मानला जातो। त्यानंतर आपल्याला जे या उद्घाटन प्रसंगी जे या ठिकाणी प्रमुख अतिथी लाभलेले आहेत, यामध्ये सदस्य या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत। बाबासाहेब बोंडे स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि ठरवलेलं आहे। सर्वप्रथम मी प्राध्यापकांमधून आपल्या महाविद्यालय डॉक्टर SR इंगळे सर यांना मिळालेल्या पेटेंटसाठी त्यांचे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर रमाकांतजी कोलते साहेबांना विनंती करतो त्यांनी शाल श्रीफळ देऊन डॉक्टर SR इंगळे सरांना स्वागत त्यांचे सत्कार करावा। मॅग्नेटिक या महाविद्यालयाच्या कीर्तीचा ते मानाचा पुरा रोवल्याबद्दल डॉक्टर SR इंगळे सरांना जे पेटेंट मिळालेलं आहे ते पेटेंट सरांनी मॅग्नेटिक जो बिगर आहे तो डेव्हलप केलेला आहे आणि याचे पेटेंट सरांना असणार आहे। पेटेंट ही खूप मोठी गोष्ट असते, संशोधनामधील एक मोठी अचीवमेंट आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी डॉक्टर SR इंगळे सरांचा सत्कार केलेला आहे। त्यानंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख तसेच कला शाखा प्रमुख डॉक्टर श्रीराम एरंकर सर यांची संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती यांच्यातर्फे संशोधन व मान्यता समितीवर कुलगुरूंकडून थेट निवड झालेली आहे। त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात यावा, शॉर्ट श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा अशी विनंती मी आपल्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲडव्होकेट बाबासाहेब बोंडे साहेबांना करतो। महाराष्ट्र विद्यापीठ
सरांनी आजपर्यंत 20 विद्यार्थ्यांना PhD साठी मार्गदर्शन केलेले आहे। इथून पुढे प्राध्यापक डॉक्टर सुरेश गवई सर यांना संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी मार्फत जून 2021 मध्ये PhD पदवी प्रदान झालेली आहे। त्यासाठी सरांचा सत्कार करण्यासाठी सरांना समोर बोलावत आहे आणि हा सत्कार प्राध्यापक बाहेकर सर यांनी करावा अशी विनंती। BA द्वितीय वर्षाची जी विद्यार्थिनी आहे जिला फुटबॉल मध्ये युनिव्हर्सिटी कलर होल्डरचा किताब मिळालेला आहे, त्या विद्यार्थिनीचं नाव आहे अपूर्वा पालकर। ती विद्यार्थिनी स्पर्धेनिमित्त बाहेर गेली असल्यामुळे त्या विद्यार्थिनीचे पालक म्हणून त्या विद्यार्थिनीचे वडील इथे आलेले आहे आणि आई देखील आलेले आहे। तरी त्यांचे सत्कार करण्यासाठी डॉक्टर चिंचोले साहेबांना मी विनंती करतो। यानंतर आपल्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी ज्याने आपल्या महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिकास नेलेले आहे, त्या विद्यार्थ्याने राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्याला मी समोर बोलावत आहे आणि या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यासाठी VT देशमुख साहेबांना मी विनंती या विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ तसेच जीवनी इथे लावावी या युनिव्हर्सिटी कलर होल्डर ठरलेला BA तृतीय वर्षाचा विद्यार्थी प्रणित देशमुख हा त्याचे पालक म्हणून आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका सपकाळ मॅडम यांनी हा सत्कार स्वीकारावा आणि हा सत्कार करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे सरांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान द्यावा। हा सन्मान देताना पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन हा सन्मान होईल। या महाविद्यालयाचं नाव आहे सूरज इंगळे। काही दुःखद बातमीमुळे हा विद्यार्थी आपल्यामध्ये आज सहभागी होऊ शकला नाही, पण त्याच्या नावाचा उल्लेख इथे व्हायला पाहिजे म्हणून मी त्याचं नाव घेतोय। या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला गोल्ड मेडल मिळवून दिल्याचे तो विद्यार्थी सध्या MA प्रथम वर्ष इकॉनॉमिक्स मध्ये शिकत आहे। राष्ट्रीय युवक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। ही एक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होती। तसेच नुकतेच पार पडलेल्या येथे नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक मिळवले होते। ही विद्यार्थिनी देखील उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी असल्यामुळे या विद्यार्थिनीचे पालक आणि आपल्या सर्व जिजामाता परिवारामधील प्राध्यापक MD जाधव सर यांना मी विनंती करतो आणि त्या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यासाठी आजच्या स्पर्धेचे जे संयोजक आहेत त्या संयोजकांना मी विनंती करतो की शॉल आणि घ्यावी आणि पुढे इथून ही परंपरा कायम ठेवावी यासाठी हा प्रेरणादायी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। आजच्या या कार्यक्रमाचे म्हणजे शिक्षक महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती उत्सव या कार्यक्रमाचा उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले उद्घाटन तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर रमाकांत कोते साहेब हे आजचे उद्घाटनपर भाषण करण्यात आहे। तर या भाषणासाठी मी साहेबांना समोर येण्याची विनंती। या ठिकाणी या डॉक्टर प्रशांत या संस्थेचे सदस्य विकास समितीचे सदस्य डॉक्टर गोटे आमचे
डॉक्टर ज्यांना बोलायचं आहे त्यांनी बाहेर जा. अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. त्या महाविद्यालयाचं नाव त्यांनी उज्ज्वल केले. ते त्यांची ऐकली त्या सर्वांचं देखील व्याख्यान करतो. डॉक्टर इंग्रज प्राध्यापक त्यांनी रसायनशास्त्र विभागात मला थोडं जास्त ते नाही करणार वगैरे त्याचं पेटंट म्हणजे ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे. आणि महाविद्यालयात प्रतिष्ठा ही त्यांनी एकदम वाढून टाकली. त्याचंही मी विनंती करतो. निरंतराच्या बाबतीत आता म्हणजे झाला की 20 विद्यार्थ्यांना त्यांनी PhDचं मार्गदर्शन केलं. जे जवळून पाहतात अशा प्रकारचं काय त्यांनाच कळते याच्यामध्ये काय कशा प्रकारचे परिश्रम असतात. तर त्यांचं देखील विशेष अभिनंदन करतो. या ठिकाणी येण्यापूर्वी मला बाकीच्या लोकांची नावं प्रख्यात असल्यामुळे माहीतच होती. बोंडे साहेब, डॉक्टर चिंचोले साहेब नावं माहीतच होती. पण जगदेवाची भेट होणे हा दुर्लभ योग हे येईल. कारण आम्ही काही समकालीन प्राध्यापक आणि आपल्या मोठ्या संघटने किंवा विद्यार्थ्यांच्या काही अधिकाऱ्यांना आम्ही सोबत असल्यामुळे अधिक जिव्हाळा त्यांच्याबद्दल नैसर्गिकपणे आहे. म्हणून इथे येण्यापूर्वी मी जगदेव आश्रमशाळेत होते आणि ते भेट झाली आनंदाला. मी या ठिकाणी आलो म्हणजे याच्यामध्ये आलो पण भेटी फार पूर्वीच्या घरी. पण याच्यामध्ये काही विद्यार्थी दिसतात. त्या विद्यार्थ्यांना सांगतो या महाविद्यालयाची खूप वर्षापूर्वी एकदा परीक्षा द्यायला आलो. ती पाचवड किंवा पाचवड आठवली परीक्षा द्यायला आलं तुम्ही मॅनेजमेंट होते काय नाही. मी त्यावेळेस खाजगी रीतीनं परीक्षा देत. त्यावेळेस फक्त शिक्षक, ग्रंथपाल आणि स्त्री उमेदवार यांनाच परीक्षेला बसवायचं. अजून मी बॅटरी झाल्याबरोबर तेव्हा नोकरी लागेल ताबडतोब शिक्षक पण लागलो. पहिल्यांदा झंपर सभा आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद 6 वर्ष जीवनात आमचं गावात त्या ठिकाणी शिक्षक. पण तिथे आपल्याला शिकायचं होतं, शिकायला येतं म्हणून मी खासगी परीक्षा दिली. तर त्यावेळेस एकदा इथे परीक्षा द्यायला आलो. पण आता पुढचंही सांगायला हरकत नाही की नापासच झालो होतो. आणि माझ्या बाबतीत कसं आहे म्हणजे मला सांगण्याचे संकोच वाटते की नापास होतच पास होते. म्हणजे येणेपर्यंतच्या परीक्षांमध्ये मी फक्त एकदा प्री युनिव्हर्सिटीला एका संख्यात पास झाले. बाकी सर्व मॅट्रिक पासून सर्व परीक्षांमध्ये मी नापास होतो. तेव्हा नापास विद्यार्थी देखील म्हणजे स्वतः आयुष्यात ते मागे राहू शकतात. मी खूप पुढे असं नाही पण मागे राहू शकत नाही. असं तुमच्यामध्ये नापास विद्यार्थी काय असतील तर त्यांनी एखाद्या मला इथे यावर्षी किंवा या अलीकडच्या वर्षामध्ये यायचा तो झालाही नसता. परंतु यावर्षीच तो योगाला डॉक्टर प्रशांत कोटे यांच्यावर प्रशांत आणि माझा संबंध आपले त्यांनी आता एक लहानसं वाटतं विचार आणि मला खूप भरून आला. याचा सत्कार प्राचार्य करतील असं तेव्हा त्यांनी शब्द नाही
होते करतील, कारण हा सगळा मुलांनी बापाचा गेला अशा होईल. विचार करताना ते माझ्याशी बाबा त्याला कारण काय अकोल्याच्या शिवाजी कॉलेजमध्ये ते डॉक्टर प्रणव बोलते. आता विचार करतात हे सोबत होते आणि तेव्हापासून प्रणव तुम्हाला जसा वाटतो तसा मी देते आणि त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे. कुणाच्या मनात आपल्याबद्दल इतकी आदराची प्रेमाची भावना असली तर माणसाला आयुष्य वाटतं. आणि मी या ठिकाणी आलो परमानंद आणि त्यातल्या भाऊसाहेबांवर बोलायला मी हा योग आला. हा मला विशेष आहे. काय पाहुण्याचा परिचय भरभरून दिला पाहिजे अशी मानसिकता असते. तर हेरण करून बाहेर म्हणजे बरोबर नाही. म्हणजे शेकडो व्याख्यानं दिली आजपर्यंत. यवतमाळ जिल्ह्यातलं असं एखादं मोठं गाव नाही. तालुक्याच्या ठिकाणी नाही, पंचायत ठिकाणी ज्या ठिकाणी त्या ठिकाणच्या शाळा बांधलेल्या आहेत. मला बरोबर माझ्या आनंद. पण 75 वर्षी मी असा स्वतःची एक प्रकारची प्रतिज्ञा होणार प्रतिज्ञा आहे. पण असं व्रत ठरवलं की आपण 75 वर्षात 75 व्याख्यान दिलं पाहिजे. आणि मला सांगू द्या मी 75 व्याख्यानं स्वतःच्या खर्चाने एक पैसा प्रवासासाठी एक पैसा मानधनाने पाठवला संस्थेवाले देतात. परंतु कारण अनेकदा मी सांगितलं की मला माझं व्रत मोडायचं नाही. अशी त्यावेळेस मी 75व्या वर्षांनी 75 त्यापैकी बरीच व्याख्यानं त्याच्या अगोदर अनेक ठिकाणी आनंद योगा मला त्यांना आनंद होतो. पहिल्यांदा मी 3 प्रतिमांचं पूजन केलं. एक वाक्य त्याच्याबद्दल छत्रपती शिवरायांचं राज्य कसं होतं याचं वर्णन करताना एका चरित्रकाराने म्हटलंय की ज्याच्या राज्याचं शेवटचं धन सुखी ते राज्य सुखी असं शिवरायांचं. दुष्ट अंबानी अदानी त्याला अर्थ नाही. ज्याच्या राज्यातल्या सेवेवरचं शेवटचं धन सुखी ते राज्य सुखी अशी गोष्टी शिवरायांची. म्हणून मित्रांनो जिजाऊला आपण पूजन करतो. मी इथे आल्याबरोबर मला त्यांची उदास गौरव करत नाही, परंतु या ठिकाणी जी राष्ट्रपूजांची प्रतिभा लावली आहे त्या तुम्ही ज्यांनी लावल्या मग प्रशांती लावल्या किंवा आणखी अगोदरही लावल्या तुम्ही त्यांचे गौरव आहे. त्याचा एक संस्कार असलाच त्याचा एक संस्कार असतो. म्हणून जिजाऊचं पूजन करताना गोनी दांडेकरांच्या पुस्तकात एक नाच वाक्य म्हणा की त्या काळामध्ये मुसलमानाची राज्य होती. छोटी छोटी राज्ये आणि ते प्रजेवर अन्याय करत होते. त्यामध्ये स्त्रिया देखील या अनेक अर्थानं लुबाडल्या जात होत्या. जिजाऊला सहन होतो. आणि शहाजीराजे त्या काळात ते सर्वच प्रकारचे आपले मराठे हे वेगवेगळ्या शहरांमध्ये सरदार की वगैरे करीत असत. तो त्यांचा दोष लोक काळ असावा. तेव्हा अशा प्रकारे शहाजीराजे पराक्रमी असताना जिजाऊंनी एकदा म्हटलं आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा हातकाम सुरू आहे. स्त्रियांवर अत्याचार होत आहे. हे त्यांच्यावरचा अत्याचार दूर होणार नसेल आपल्याकडून तर वेरुळी चालावे मी
शेण्या थापण्यात देखील समाधान नाही, अशा प्रकारची शिवाजी महाराज निर्माण होत आणि मुलीच नाही मला थोडीशी जरा या पोरांची तुम्हाला बाहेर जायला लागले आणि प्राचार्यांनी तुम्हाला सांगितलं की बा आपल्याकडे जा, पण मला असं वाटतं की तुम्ही तुम्हाला ऐकावं वाटेल असं सोपंच आहे आणि जास्त तुम्हाला जाणकारी देण्याची वेळ घेऊन येईपर्यंत मी बोलेन असं मी तुम्हाला मित्र डॉक्टर इरडकरांनी भाऊसाहेबांच्या त्यांच्या समोर कशा प्रकारचं जगणं ते चार सांगितले आहे. ते थोडस हे सांगायला आहे सर, सांगण्यात सुरुवात नाही म्हणून मी, पण हे त्याला मी आणखी थोडी पुष्टी जोडलो. मित्र भाऊसाहेबांच्या डायरीमध्ये शब्द लिहिलेले असतात, आर्ट इज लॉंग अँड टाइम इज शॉर्ट, आर्ट इज लॉंग अँड टाइम इज शॉर्ट. हे लॉंग फेरो इंग्रजी कवीचे शब्द आहे, पण भाऊसाहेबांमध्ये देखील तेवढीच शब्दांची ताकद. त्यांनी दुसऱ्या दोन ओळी लिहिल्या, रिमेंबर दिस, हे म्हणतात रिमेंबर दिस. स्वतःच्या मनाला सांगता जगत असताना मला कसं जगायचं आहे याविषयी किती मोलाचं आहे. म्हणून भाऊसाहेबांनी लिहिल्या दोन ओळी, रिमेंबर दिस स्वतःच्या मनाला अँड ड्राईव्ह युअर कार. हा कार शब्द भाऊसाहेबांच्या जमान्यात आहे. कार म्हणजे बैलगाडी. म्हणजे आपलं आयुष्य खूप या जगात काहीतरी करण्यासारखं आहे, पण आयुष्य नाही. आणि मग हे लक्षात घ्या, आपली जीवनाची गाडी हातात हे जेवढं सावध पाहिजे असतं माणसाला. काही विशेष कुठे जायचं असेल तर सोपी गोष्ट नसते, कष्ट करावे लागतात. म्हणून तुम्ही ह्या चार वेळी तुमच्या डायरीत लिहून ठेवले पाहिजे. आर्ट इज लॉंग अँड टाइम इज शॉर्ट, रिमेंबर दिस अँड ड्राईव्ह युअर कार. मोठी माणसं जी आहेत ती विशिष्ट अशा प्रकारचं ध्येय समोर ठेवतात आणि त्यानुसार वाटचाल करतात. बहिणाबाई उल्लेख केला जसं भाऊसाहेबांनी स्वतःच्या मनात सांगितलं, आपल्या खानदेश म्हणजे शेतात जाणारी बहिणाबाई, त्या बहिणाबाईनं चार म्हणजे सोप्या लिहिल्या करून ठेवाव्या. जग जग माझ्या जीवा असं जगणं कुणाचं, जग जग माझ्या जीवा असं जगणं कुणाचं. उच्च गगन उच्च गगन असं धरित्रीच्या रे कुणाचं. गगन हे सर्व विषय आपल्या कवे घेत असते, छाया घालत असते. आणि धरित्री या सर्व जीवांना करुण प्रेम अशा प्रकारची धरित्री असते. असं जगा हे अशा प्रकारचे जगणारे लोक असतात. म्हणून आमच्या प्रतिमा लावत असते. तशा प्रकारचा हा या गोष्टी मनाशी ठेवाव्या लागतात. काही विशिष्ट महत्वाकांक्षा ठेवावे लागतात. मॅन विदाउट ॲम्बिशन इज नॉट वर्ड विदाउट लीडर्स. आणि पंखाच नसले तर उठता येत नाही. पंखात बळ पाहिजे. त्या पंखात बळ येण्यासाठी खेड्यापाड्यातल्या ग्रामीण त्या लोकांना पुढे आणण्यासाठी भाऊसाहेबांनी 1932 मध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. काही गरज नव्हती, त्यांना काय गरज होतो. डायरेक्टर फोन आले होते, महाराष्ट्राच्या गावाहून आले होते आणि त्यांनी पहिली केस जिंकली होती. दुसऱ्या अन्याय दूर करणारी. त्यावेळेस 1932 च्या अगोदर त्यांना 480 रुपये
एक फी मिळाली 480 रुपये म्हणजे आता तुम्हाला पुष्कळ रुपये फोन लोक याचा विचार करत नाही आणि म्हणून बाळासाहेबांनी ठरवलं की आपल्याला कोणासाठी जगायचं आहे. 12 डेबिट होऊन आल्यानंतर स्वतःशी विचार केला की या देशाला आता कशाची गरज आहे. हा विचार देशाला कशाची गरज आहे हा विचार भाऊसाहेबांनी त्यावेळेस केला आणि त्याचं उत्तर मिळालं त्यांना की सध्या देशाला निस्वार्थी सेवा करणाऱ्या माणसांची गरज आहे. हे स्वतःची ठरवावं लागते, हे स्वतःची ठरवावं लागते, तेव्हा कुठे वाटचाल करता येते. पण हे ठरवलं आणि मग या सार्वजनिक सामाजिक कार्यामध्ये भाऊसाहेब कल्याणमध्ये पण सोबत असता अनेक प्रकारच्या आपल्या डोळ्यासमोर येतो आणि ते आता तुम्ही शाळेतले विद्यार्थी 11वी-12वी असाल असं मला वाटतं. अशा वेळेपासून या गोष्टी ठराव्या लागतात. आता सर्वांना हे शक्य असल्याने सर्वांच्या मनात अशी प्रेरणा असायची नाही आहे. ज्याला तुम्ही चंद्रासारखा आकाशात विराजमान म्हणायचं असते त्याला उंची वाढवली लागते. तर त्यावेळेस शाळेत असताना पासून अत्यंत शिकायची अत्यंत बुद्धिमान पण बुद्धिमत्तेचा उपयोग आपला अभ्यास म्हणजे असा एक प्रसंग आहे. त्यांच्यामध्ये किती शिकायची होती आणि प्रयत्नवादी दृष्टी होती हे सांगणारा एक शाळेचा प्रसंग आहे. अमरावतीला आरंभीच्या दिवसामध्ये शाळेमध्ये ते असताना भाड्याच्या खोलीमध्ये राहत असत 2-3 विद्यार्थी मिळून. बाजूला देखील काही विद्यार्थ्यांच्या खोल्याच होत्या आणि त्यांच्या शेजारी पाजारी डॉक्टर मालपे नावाचे डॉक्टर आहे. डॉक्टर मालपे त्याचे चिकित्सक होते आणि या मुलांना काही मध्ये थोडं सांगायचं, त्यांची गंमतही करायची, त्यांची चाचणी बुद्धिमत्तेची चाचणी घ्यायची. अशा प्रकारे त्यांना एक प्रकारची हौस होती. एक दिवशी रात्री हे कुठेतरी नाटक पाहायला निघाले आणि हे जे विद्यार्थी होते त्यांना एक कोडं गणिताचं सांगितलं आणि सांगितलं मग मी नाटक पाहायला चालू आहे, नाटक पाहून येतो त्यावेळेपर्यंत मला तुम्ही असे उत्तर काढून द्या. ही मुलं उत्तर काढायला बसली. बाकीची समज लागली आपल्या कामाला कारण डॉक्टर मालपे यांची शाबासकी आपल्या पाठवून शाबासकीचा हात पडला पाहिजे. प्रयत्न करून करून बाकीचे विद्यार्थी सारे झोपले म्हणजे त्यांनी सोडून दिला प्रयत्न. पण त्यावेळेचा शाळेतला हा पंजाब मात्र त्यांनी चिकाटी सोडली. तो ते गणिताचं कोडं सोडवत मध्यरात्र झाले उत्तर रात्रीपर्यंत डॉक्टर त्या नाटक पाहून येईपर्यंत देखील मध्यरात्रीच्या नंतर नाटक पाहून येणाऱ्या त्या पूर्वीची नाटकही सकाळ सकाळपर्यंत चालत असत. 3 अंकी 4-4 अंकी नाटक असत. तेव्हा उत्तर रात्रीपर्यंत तो प्रयत्न देत राहिला. डॉक्टर मानते आहे त्यावेळेस उलट त्यांना की वाटते रे बाकीची मन झोपली आहे मग आता प्रयत्न करतो काय उद्या कर तुझा प्रयत्न सुरू ठेव तू उद्या कर. इतका उशीर झाला बाळ तू झोपी झाला. त्याने ऐकलं ते म्हणजे ऐकलं आणि त्यांचा प्रयत्न सुरूच राहिला आणि रात्री केव्हा तरी उत्तर रात्री सकाळी त्याने ते कोडं सोडवून आणि डॉक्टर मालपेकडे गेले. मालपेने म्हटलं माझ्या लक्षात आलं की तुला गणिताचं कोडं सुटलेलं आहे. एरवी तू आलाच नसता. मित्रांनो हे लक्षात घ्या की अशा प्रकारची आपल्यामध्ये असली चिकाटी
तरच मग शाळेचा विद्यार्थी असो किंवा ज्यांनी प्रावीण्य मिळालं ते खेळाडू असो किंवा ज्यांनी काय वेतन मिळवलं ती माणसं असो किंवा ज्यांनी 20 विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केले दिवस मेहनत करावी लागते. मला कोणी प्राध्यापकांनी सांगितलं की डॉक्टर कोठे इथे आल्यापासून त्या महाविद्यालयाला चैतन्य यायला लागलं, चांगल्या अर्थानं विकासाचं परिवर्तन व्हायला लागलं. आणि ते सकाळी 8 पासून येतात तर रात्री 8-9 वाजेपर्यंत देखील येत असतात. हा आपला धर्मच आहे. आपण याच्यासाठी चालू आहे किंबहुना संस्थेत आपल्याला याच्यासाठी पाठवलेला आहे. म्हणून मी जेव्हा जिथे कुठे जाईल त्या ठिकाणी ते ठिकाण जितकं सुंदर असेल अधिक सुंदर करून झाले आम्हाला. आणि म्हणून एक वडीलधारा म्हणून मी कुठे त्यांना म्हणेल की आज आपण त्याला जी स्थिती या महाविद्यालयाची असेल त्याच्यापेक्षा जाताना म्हणजे जावं लागेल तर आपल्याला सोडणार नाही तेव्हा बाहेर त्या लोकांनी जाऊ देणार नाही. पण अशा वेळेस त्यांनी जाऊ देणार नाही अशा प्रकारची स्थिती होणं हीच गौरवाची बाब आहे. म्हणून ते मी मला हक्कावरून सांगितलं पण हे तुम्हाला सांगतो. आपल्यामध्ये न्यूनगंड असण्याची गरज नाही. मी हे करीनच अशा प्रकारचा निर्धार असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी चिकाटी ठेवावी लागते, परिश्रम करावे लागतात. उगीच उंची ही गाठता येत नाही आणि काही स्वतःवर बंधनं ठेवल्याशिवाय ती उंची टिकवून ठेवता येत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काही ओळी सांगतो मी चांगल्या प्रकारच्या. The heights by great men, the heights by great men reached and kept those of the head. Height reached and kept. अनेक लोक खूप उंचीवर जातात आणि सर्व ढासळून जाते. स्वतःच नाही राहतात, ढासळून जाते. पण जे लोक अशा प्रकारच्या उंचीवर जातात आणि ते कायम प्रतिष्ठा काही माणसाला प्राप्त होईल, यश प्राप्त होईल, ते कायम होण्यामध्ये गौरव जे अशा प्रकारे उंचीवर जातात आणि ती घेतात. We are not attained by sudden flight. We are not attained by sudden flight. असं काही खालच्या पायरीवर पाय ठेवला पटकन 10व्या पायरीवर पाय ठेवला असं होत नाही. एक एक पायरी चढा आणि ती चढली म्हणजे वरच्या जाताच येते. हा विश्वास आणि हा ठाम विचार आपल्या मनात असला पाहिजे. हा स्वार्थ असला पाहिजे. हा आपला स्वार्थ असला पाहिजे की मी हे करीन आणि त्याच्यासाठी हे कष्ट कशासाठी माझ्या जीवनात आनंद पाहिजे. माझ्या मनात आपल्या स्वतःच्या मनाशी करा. भाऊसाहेबांचा स्वतःचा तो करा काय स्वतःच्या मनाला सांगितलाय. रिमेंबर दिस स्वतःच्या मनात अँड ड्राइव्ह युअर कार. हे स्वतःला सांगावं लागतं, दुसऱ्याने सांगितलं नाही. पण मी जरी आता तुम्हाला सांगत असलो तरी तुम्ही पुन्हा तुमच्या मनाला सांगितलं आणि केलं तर होईल. कशासाठी मला काहीतरी विशेष व्हायचं आहे आयुष्यामध्ये, यासाठी मी आणि हे होऊ शकतं. 2 पुस्तकं तुमच्या ग्रंथालयात असतील. इट्स ऑलवेज पॉसिबल. ते पुस्तकाचे त्या मुली बऱ्याच मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत. किरण बेदीचं पुस्तक इट्स ऑलवेज पॉसिबल. अशी कोणती गोष्ट नाही जी शक्य नाही प्राप्त करते. इट्स ऑलवेज पॉसिबल. त्यासाठी आय डेअर असं म्हणणं दोनच होत आहे. आय डेअर तसं मन असं पाहिजे, तसं धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपल्याला असा पावसाळ्याचा आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी निर्धार त्या बाकीच्या इतिहास विस्ताराने गोष्ट नाही सांगतात.
मग विलायतेला गेले, इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी शिकले. हे स्पर्धाचं एवढं तुम्ही वाचा, छानपैकी तुमच्या ग्रंथालयात एक पुस्तक आहे, एक अंश वाचा. वीर उत्तमराव मोहिते, वीर उत्तमराव मोहितेचं पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही वाचा, त्याच्या नोट्स घ्या, त्याचं पारायण करा, आपल्या स्वतः त्याचं पारायण करा. मित्रांनो, हे आपल्यासाठी एक इंग्रजीतला सॉमरसेट मॉकनाचा चांगला लेखक कादंबरीकार, तो खूप चांगला लिहितो. एका प्रेरणाच्या यशाला आपण लिहिलं पाहिजे, म्हणून तो हिमत त्याच्याकडे जातो की तुम्ही खूप छान लिहिता. मला असं वाटतं की आपण देखील चांगलं लेखक झालं पाहिजे. मग सांगतो काय करा, त्याने उत्तर दिलं, तुम्हाला चांगला लेखक व्हायचा, तुम्हाला चांगला लेखक व्हायचा आहे, अगोदर उत्तम वाचक व्हा. तर चांगला लेखक, हा लेखक शब्द लावून टाका. तुम्हाला काहीही चांगलं व्हायचं असेल तर चांगलं वाचक, चांगलं वाचक असं त्या वाचनाने माणसाच्या ज्ञान बुद्धी होती, माणसाची पण बळकट होते, एक विश्वास प्राप्त होतो. तर अशा प्रकारे भाऊसाहेब विलायते गेले तिथे त्याने 4 वर्ष आणि गेले कसे. पैसा नव्हता, पैसा नव्हता. वडिलांनी आपली सर्व शेती, जेवढी शेती होती तेवढी, त्याच्यावर 110 एकर शेती होती, ती त्यांनी कष्टाने मिळवलेली होती. आरंभी कुटुंबाची शेती त्यांच्यावर 25 एकर शेती होती, कष्टातून त्यांनी मिळवली होती. पण मुलाच्या शिक्षणासाठी सर्व शेती, कारण ज्याचा एक सावकार होता त्या सावकारावर घाण ठेवली. म्हणजे भाऊसाहेबांच्या वडिलांकडून शासनातील शिक्षणाची महत्व होतं हे लक्षात. आणि मुलांसाठी एवढं त्याग करण्याची, स्वतः अत्यंत जिकिरीचं जीवन जगण्याची तयारी होती असे बाप असतात. तर तिथे पाठवलं, पण त्या ठिकाणचा खर्च मोठा आणि त्याला सावकारात देऊन किती पैसे दिले असतील, भागलं काही. शेवटच्या काळामध्ये म्हणजे आता 12 देखील या गोष्टी कार्य होत आलं. अशा काळात सारं संपून गेलं आणि पंजाबात जरीपर्यंत वाढलं. मासे शेती काय माझं काम पूर्ण होत आलेलं आहे, जी लवकर करते, परंतु अजून मला काही पैशांची गरज आहे. प्रश्न निर्माण त्यावेळेस भाऊसाहेबांचे वडील इकडे तिकडे प्रयत्न करत गेले. तो काळ असा होता की भाऊसाहेब एकदा देखला राजकीय माणूस, बॅरिस्टर होऊन येणार आणि येणार, अशा प्रकारचा एक माणूस त्या काळाचा म्हणून म्हणतो. किंवा या 4-5 सर्व जिल्ह्यातले मोठे मोठे श्रीमंत लोक, चांगली इजारदार, जमीनदार, हे सर्व पाठीमागे लागले किंवा आमची पोरगी करा, तुम्हाला काय पाहिजे ते धन दौलत तुझ्यावर वाढू. स्वाभाविक आहे, अत्यंत अडचणीत असणारा जो माणूस असेल त्याच्या मनात असा विचार येणं शक्य आहे की काय हरकत आहे बा, आपण आपली समस्या सोडवायची, आपण हुंडा घ्यायचा हरकत नाही आहे, हुंडा घ्यायचा आणि पंजाबला पाठवायचा, असा विचार येणं हा काही त्या माऊलीचा दोष आहे. आईला पत्र पाठवलं की मला अशी स्थिती आहे, मला पैशांची गरज आहे. अशी स्थिती होती की आईने पत्र पाठवलं की मग आता पैशांची व्यवस्था शक्य नाही, एकतर हुंडा घेऊन लग्न कर किंवा दुसरा पर्याय हाच आहे की एकतर परत असे दुकानीचे शब्द, एकतर हुंडा घे आणि लग्न कर, तुला प्रश्न सुटेल, नाही परत ये. पण काही एवढ्या असं त्याच्यानंतर काही प्रसंग एक प्रश्न विचार करण्यासाठी, त्याच्यानंतरचा प्रसंग असा आहे की शामराव बापू गेले बाजारात गेले असते किंवा ते पैशाच्या व्यवस्थेत गेले असते वगैरे वगैरे. सावकार घरी आला, सावकार घरी आल्यावर कसं वाटत
आणि त्याच्या त्या स्त्रीला असं वाटते सावकार घरी आपण तिथे येऊ शकत नाही, अशी स्त्री होती. वाईट वाटत होतं, मन पिळवून जात होते. सावकारात कळलं किंवा घटनेने काही घरी नाही म्हणून तो परत जायला निघाला. भाऊसाहेबांच्या आईने माणसाला पाठवलं की त्यांना तुम्ही बोलवा. परत जाऊन का घरदारी बाहेर गेले म्हणून घर कुठे गेलं, पण त्यांना नेहमी पाठवलं. घरदारी गेले पण घर कुठे गेलं, घर आपलंच आहे, आपण या त्यांना गुलामलं, बसवलं. दुधाचा पेला त्याचा पिला, त्याने दूध घेतलं, पाच सुभाषच्या डबासमोर ठेवला. आणि हे होत असताना भाऊसाहेबांच्या आईने त्यांना आग्रह म्हटलं, शेठजी आपल्या मनात गोडवा बघून आपला पंजाबवर शिकायला करू शकला, आपण एवढी मदत केली, पण आता अर्ध्या विहिरीपर्यंत पूर आले, आता तो आपला तर त्याला कसंच परत यावं लागेल, ते तुम्हाला देखील कसं करावं लागेल. आणि म्हणून त्याचं शिक्षण अपुरं होईल असं काही करू नका. आम्ही आपला एक एक पैसा आपले मोठे उपकार आहे असं त्या माऊलींचा शिक्षकाला माणूस आहे. तो एका काही इतका क्रूर किंवा अशा प्रकारचा सावकार नव्हता. सगळेच लोक असे नसतात. त्याचं देखील हृदय भरून आणि त्यांनी आपली भाषा बदलवली. आई मी काही तुम्हाला पैसे मागायला आलो नाही, इकडे कुठेतरी जायचं म्हणून आलो, पण तुम्ही आता पंजाबची काळजी करू नका. त्याला जी काही अडचण असेल ती मी अवश्य करू. तो घरी गेला, सावकार घरी गेला आणि त्यांनी 1000 रुपये त्या काळात 25-26च्या काळात 1919 100 वर्षापूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. 1000 रुपये भाऊसाहेब पंजाबाच्या नावावर परस्पर पाठवून दिले. म्हणजे अशी वाट नाही पाहिजे की शामराव बापू येते नंतर प्रवासी नोकरी केली एखाद्या व्यक्ती अशा प्रकारचं व्यक्ती होतं. थोडं कौशल्य पाहिजे. अशा प्रकारे एखाद्या पुरुषाशी संबंधित त्याच्याशी बोलणं आणि त्याचं हृदय जिंकून घेणं फार मोठं कौशल्य पाहिजे, फार मोठा विवेक पाहिजे, फार मोठा संयम पाहिजे. त्याच्या आईच्या आधी त्यानेच करतो प्रसंग होते किंवा गर्दनी बसून विचार. तर अशा स्थितीमध्ये पंजाब शिकणे शाळेसाठी असते आणि विशेष तो काळ होता. म्हणजे पुढे पुरोगामी विचारांचा इंग्लंड पुरोगामी विचार समाजवादी विचार आल्यावर ते संस्कार पंजाबरावांवर देखील होते. आणि मग त्यांनी विचार केला की आता जगायचं कसं, ही कशासाठी जगायचं. आणि मग त्याचं उत्तर मिळालं की आता आपल्या देशाला गरज ही निस्वार्थ माणसाची आणि देशसेवा करण्याची आहे. आणि मग त्यांनी आपला अशा प्रकारे आपल्या एकंदर मित्र